नमस्कार मंडळी, यामीज लाईफस्टाईलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. नवरात्र उत्सवाला अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरुवात होत असते. त्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यासोबतच अखंड ज्योत पेटवली जाते. तर घटस्थापना कशी करावी, अखंड ज्योत कशी पेटवावी व या सर्वांसाठी काय काय पूर्वतयारी करावी याविषयी अतिशय साध्या शब्दात आणि सोप्या पद्धतीने इत्थंभूत माहिती मी आपणास सांगणार आहे. तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा व हे माझे नवीनच यूट्यूब चॅनल असून त्यावरील माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तरी सर्वांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून देवीच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी अशीच नवनवीन माहिती आपणापर्यंत पोहोचवू शकेन. तर अजिबात वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होत असून 24 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसरा किंवा विजयादशमीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. देवी आईला स्वच्छता अतिशय प्रिय असते, त्यामुळे घटस्थापनेपूर्वी संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यावी, धान्य वाळवून घ्यावी, जाळे मळकटे काढून घ्यावीत, अंथरूण धुवून वाळवून घ्यावे. या सगळ्या कामांमागे केवळ अंधश्रद्धा नसून शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे नुकताच पावसाळा संपलेला असतो. पावसाळ्यात संपूर्ण वातावरण कोंदट दमट झालेले असते. हे वातावरण जीवजंतू, बुरशी येण्यास पोषक झालेले असते. भाद्रपद महिन्याच्या कडकडीत उन्हात सर्व वस्तू वाळवून घेतल्यास बारीक सारीक किटाणू, बुरशी देखील निघून जाते. म्हणून घट बसवण्याच्या आधी घराची स्वच्छता जरूर करावी. तसेच आपला देव्हारा व घट बसवण्याची जागा देखील स्वच्छ पुसून घ्यावी. गोमूत्र, गंगाजल शिंपडून पवित्र करून घ्यावी. देवांसाठी स्वच्छ धुतलेले वस्त्र अंथरून घ्यावेत. सर्व देवतांची पंचामृताने अभिषेक करून घ्यावा. पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आणि पुन्हा एकदा पाण्याने सर्व देव स्वच्छ करून घ्यावेत. या संपूर्ण 9 दिवसात लागणारे दिवे, पूजेचे ताट, इतर भांडी स्वच्छ घासून घ्यावीत. घटस्थापनेला लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, जेणेकरून तुम्ही त्या सर्व वस्तू अगोदरच आणून ठेवू शकतात. त्यामुळे तुमचा वेळ आणि श्रमसुद्धा वाचेल. आणि ही सर्व पूर्वतयारी आदल्या दिवशीच करून घ्यावी, जेणेकरून ऐनवेळी घाई होणार नाही आणि योग्य वेळेनुसार तुमची घटस्थापना करणे शक्य होईल. तर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करूनच कामांना सुरुवात करावी. देवीला स्वच्छतेसोबतच शृंगारसुद्धा खूप प्रिय असतो. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सुद्धा संपूर्ण शृंगार केला तरी चालेल. लाल रंग देवीचा प्रिय रंग आहे, त्यामुळे शक्य असल्यास लाल वस्त्र परिधान केले तरी चालतील. सकाळी लवकर उंबरठ्याचे पूजन करून घ्यावे. त्यासाठी उंबरठा धुवून पुसून घ्यावा. त्यावर गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यावा. उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घ्यावे. सुंदरशी रांगोळी घालून हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करून घ्यावा. सर्व देवतांना आपल्या घरात येण्याचे आवाहन करावे आणि सर्वांचा आशीर्वाद मागावा. त्यानंतर नेहमीची देवपूजा व नित्यकामे आटोपून घ्यावीत. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहून त्यावेळी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे. घटस्थापना शक्यतोवर देव्हाऱ्याजवळ करावी. आणि जर तुमच्याकडे जागा उपलब्ध नसेल तर फारशी वर्दळ नसेल अशा ठिकाणी देवीचा पाट मांडला तरीसुद्धा चालेल. पूजेसाठी पूर्वेकडे तोंड करून बसावे. कपाळाला गंध लावून घ्यावा. कोणत्याही पूजेला बसताना नेहमी निरांजन लावूनच शुभ सुरुवात करावी. सर्व साहित्यावरही गोमूत्र आणि शुद्ध पाणी फुलाने शिंपडून घ्यावे. जर तुम्ही देव्हाऱ्यात मंगल कलशाची स्थापना करत असाल तर नवरात्रीतही नेहमीप्रमाणेच या मंगल कलशाची स्थापना करावी. त्यासाठी एका कलशात पाणी घालून कलशाला हळदी, कुंकू यांची 5 बोटे ओढून घ्यावीत. त्यात हळदी, कुंकू, अक्षता, नाणे, फूल टाकून घ्यावे. आंब्याची, विड्याची किंवा नागवेलीची 5 किंवा 7 पाने घेऊन त्यांनाही हळदी कुंकू लावून पूजा करून त्यांचे देठ पाण्याच्या आत राहील अशा पद्धतीने कलशात ठेवून घ्यावीत. तसेच नारळावर स्वस्तिक काढून घ्यावा. नाडा किंवा देवीचा धागा किंवा वस्त्र गुंडाळून घ्यावे. नारळ असाच ठेवू नये व नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने नारळाची कलशावर स्थापना करावी. हा कलश सरळ पाटावर न ठेवता त्याखाली अक्षता घालाव्यात. अक्षता एका ताम्हणात घेतल्या तरी चालतील किंवा पाटावर स्वस्तिक काढून त्यावर ठेवल्या तरी चालतील. त्यावर हळदी, कुंकू, फूल वाहून घ्यावे आणि त्यावरून तयार केलेला हा मंगल कलश स्थापन करून घ्यावा. जर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर कुंकू लावून देवीचा मळवट भरून घ्यावा. कुलदेवतेचा फोटो घेतला तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच देवांची माळा, गणपती देखील घ्यावा. आणि हे सर्व साहित्य नसले तर त्यांचे प्रतीक म्हणून सुपारीची पूजा केली तरीसुद्धा चालते. त्यासाठी एका पाटावर वस्त्र अंथरून घ्यावीत.
त्यावर हळदी कुंकू अक्षता घालून पूजा करून घ्यावी. त्यावर विड्याची पाने ठेवून घ्यावीत व देवतांची स्थापना करून घ्यावी. वेगळा पाठ नसेल तरी आधीच्याच आसनावर देवतांची स्थापना केली तरी सुद्धा चालेल. काही ठिकाणी घट बसवण्यासाठी मातीच्या कलशाचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी नेहमीच्या पूजेच्या तांब्याचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे कलश घ्यावा. कलशाला नाडा गुंडाळून घ्यावा. कुंकूने स्वस्तिक काढून हळदी कुंकवाची 5-5 बोटे ओढून घ्यावीत. घटस्थापना करण्याच्या पद्धतीत खूप विविधता आहे, त्यामुळे तुमच्या व माझ्या पद्धतीत थोडाफार फरक असण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे नेहमी ज्या पद्धतीने पूजा करतात त्याप्रमाणेच तुम्ही सर्व तयारी करून घ्यावी. काही चुकलं किंवा अपूर्ण राहिलं, एखादं साहित्य आपल्याकडे नसलं तरी काहीही हरकत नाही. प्रांजळ मनाने देवीची सेवा करावी. अंतःकरणात श्रद्धा ठेवूनच पूजा करावी, कारण देवी आई दिखाव्यापेक्षा मनाचा भाव अधिक जाणते. त्यानंतर संपूर्ण घटात पाणी भरून घ्यावे. त्यात हळकुंड, सुपारी, नाणे घालून घ्यावे. हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यावी. काही वेळा फूल कुजते, त्यामुळे फूल नाही घातले तरी चालते. काही ठिकाणी घट उगवण्यासाठी टोपली वापरतात, तर काही ठिकाणी ताट, पत्रावळी किंवा केळीचे पानही वापरले जाते. तर एका टोपलीत केळीचे पान ठेवून त्यावर शेतातील गाळून घेतलेली माती घालावी. या मातीला वावरी असे देखील म्हटले जाते. ही माती शेताचे प्रतीक असते, म्हणून त्यात धान्याचे प्रतीक म्हणून घट पेरले जातात. यात अर्ध्या टोपलीपर्यंत माती भरून घ्यावी व 7 प्रकारचे धान्य म्हणजेच सप्तधान्य हळदीच्या पाण्याने धुवून घ्यावेत व ते धान्य चौफेर टाकून त्यावर पुन्हा एकदा थोडा मातीचा थर पसरवावा. टोपली पूर्ण भरू नये, कारण दररोज पाणी शिंपडल्याने माती थोडीशी फुलते. 7 धान्य म्हणून मका, ज्वारी, गहू, जवस, मटकी, हरभरे, चवळी असे कोणतेही 7 प्रकारचे धान्य घेतले तरी चालते किंवा बाजारात सुद्धा ते विकत मिळते, तुम्ही तेही आणू शकतात. देव्हाऱ्याजवळ चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यावे. त्यावर अष्टचक्र कमलदल काढून घ्यावे. त्यासाठी तुम्ही कुंकूने लाल आणि हळदीने पिवळे केलेले तांदूळ वापरू शकतात. अष्टकमलदल काढता येत नसेल तर स्वस्तिक आखून घ्यावा किंवा थोड्याशा अक्षता टाकून घ्याव्यात. जमेल तशी शुद्ध अंतःकरणाने देवी आईची सेवा करावी. मनात कुठेलाही किंतु परंतु आणू नये. आई आपल्या लेकरांवर कधीही रागवत नसते. तयार केलेल्या अष्टकमल दलावर हळदी कुंकू वाहून घ्यावे व माती घातलेली टोपली ठेवून घ्यावी. त्यावर घट ठेवून घ्यावे. घटामध्ये नागवेलीची किंवा आंब्याची 5 किंवा 7 पाने हळदी कुंकू लावून देठ पाण्याच्या आत राहतील अशा पद्धतीने ठेवून घ्यावीत आणि त्यावर नारळ ठेवून घ्यावा. नारळ असाच ठेवू नये, तर नारळाला हळदी कुंकू लावून घ्यावे. लाल वस्त्र किंवा धागा गुंडाळून ठेवावा. शक्य असेल तर नारळाला देवीचा मुखवटा लावून सजवून घ्यावे. मुखवटा नसेल तर हळदी कुंकूने सुद्धा मळवट भरून नारळाला देवीचे रूप देता येईल किंवा फक्त स्वस्तिक काढून घेतला तरी नारळ अतिशय सुंदर दिसते. तर पाटावर एक कापड अंथरून मुखवटा ठेवून घ्यावा. मुखवट्यावर आधी चंदनलेपन करून घ्यावे. त्यावर कुंकू लावून मुखवट्याचा मळवट भरून घ्यावा. चंदन लावल्याने कपाळावर कुंकू चिकटून बसते. मळवट भरलेला मुखवटा अतिशय सुरेख दिसतो. साक्षात देवी आईचाच भास त्यात होतो. देवी आईला ओढणी, नथ, कानातली डूल, मंगळसूत्र व आवडतील ते दागिने घालून फुलांची वेणी सुद्धा माळावी. अशा रीतीने सजलेले देवी आईचे रूप अतिशय मनमोहक दिसते. त्यानंतर या कलशावर माळ सोडावी. त्यासाठी 7 किंवा 9 नागवेलीच्या पानांची माळ तयार करून घ्यावी व देव्हाऱ्याच्या वरती एखाद्या ठिकाणी छोटा खिळा ठोकून ही माळ बांधून घ्यावी व ही माळ घटावर सोडावी. हळदी कुंकू लावून 9 दिवसाच्या 9 माळा आपल्याला या घटावर सोडायच्या असतात. त्यासाठी फुलांच्या माळा वापरल्या तरी चालतात. या माळा दररोज काढून घेऊ नयेत. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ अशा 9 माळी इथे बांधून ठेवायच्या असतात. त्यानंतर टोपलीत सप्तधान्य पेरून घ्यावे. त्यावर पुन्हा एकदा 1 इंच मातीचा थर घालावा आणि फुलाने थोडे थोडे पाणी शिंपडावे. पाणी खूप घालू नये. दररोज अगदी फुलाने थोडे थोडेच पाणी शिंपडावे, कारण यात घटातील पाणी सुद्धा झिरपत असते. त्यानंतर अखंड ज्योत पेटवण्यासाठी शक्यतो नव्या कापसाची वात तयार करून घ्यावी. काही ठिकाणी वातीऐवजी नाडा, धागा वापरला जातो. वात तयार करता येत नसेल तर विकत देखील मिळते. दिवा लावण्यासाठी एकच वात न घेता नेहमी दुपदरी वातीचाच वापर करावा. साधारणतः 1.25 वातीची लांबी
वापरली जाते. 1.25 वीत म्हणजे 1 वीत आणि वरून 4 बोटे. तर तुमच्याकडे जो दिवा उपलब्ध असेल तो दिवा घ्यावा. तांब्या, पितळाचा, स्टीलचा किंवा दगडाचा दिवासुद्धा चालतो. तर हा दिवा केवळ दररोजच्या निरांजनापेक्षा मोठा असावा, जेणेकरून त्यात जास्त तेल मावेल. अशा पद्धतीचे पसरट दिवेसुद्धा वापरायला सोपे असतात, कारण या पद्धतीच्या दिव्यांची वात काजळी आल्यावर पुढे सरकवणे सोपे जाते, म्हणून मी अशा पद्धतीचा दिवा वापरते. घटाजवळ दिव्याची मांडणी करण्यासाठी स्वस्तिक किंवा अष्टचक्र कमलदल काढून घ्यावे किंवा नुसत्याच थोड्या अक्षता वाहाव्यात. त्यावर हळदी, कुंकू, फूल वाहून पूजा करून घ्यावी. मग त्यानंतर त्यावर दिवा ठेवावा. दिव्यात वात घालून तेल घालून घ्यावे. शक्यतोवर तीळ किंवा मोहरीचे तेल वापरावे. हे तेल एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे आणि ते भांडे दिव्याजवळच ठेवावे, जेणेकरून दिव्याचे तेल कमी झाल्यास दिव्यात लगेचच तेल घालता येईल. त्यानंतर पूजेसाठी घेतलेला गणपती बाप्पा, देवतांच्या माळा आणि देवीचा टाक किंवा मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यावे. गणपती बाप्पांना जानवे, माळा, मुकुट घालून घ्यावा. तसेच दुर्वा, लाल फूल देखील वाहून घ्यावे. तसेच पाटाजवळच विड्याचे एक पान ठेवून घ्यावे. त्यावर खोबऱ्याची वाटी, हळकुंड, खारीक, गूळ ठेवून घ्यावा. सर्व देवतांना फूल वाहून घ्यावे आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सजावट करून घ्यावी. त्यानंतर देव्हाऱ्यातील दिवा पेटवून घ्यावा आणि सोबतच अखंड ज्योतसुद्धा पेटवून घ्यावी. सर्व देवतांना अत्तर लावून घ्यावे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता लावून सर्व देवतांची पूजा करून घ्यावी. तसेच फूल वाहून घ्यावे. घटाची, दिव्याची, कलशाची, कुलदेवतेची सर्वांची यथासांग पूजा करून घ्यावी. धूप दीप ओवाळून घ्यावा. ही पूजा करताना तुम्हाला येत असणारा देवीचा मंत्र म्हणावा. त्यासाठी तुम्ही पुढील मंत्र सुद्धा म्हणू शकता. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा मंत्रोच्चार करावा. त्यानंतर देवीची ओटी देखील भरावी. त्यासाठी एक पीस किंवा साडी आणि शृंगाराचे सर्व साहित्य घ्यावे. त्याची देखील पूजा करून घ्यावी. फूल वाहून घ्यावे. तसेच देवीला विड्याचे पान, लवंग, विलायची आणि बत्तासे अतिशय प्रिय असतात, त्यामुळे त्याचाही नैवेद्य दाखवावा. तसेच देवीसाठी जे काही तुम्ही जेवणाला बनवता किंवा नैवेद्य बनवला असेल तो सुद्धा दाखवावा आणि त्याची सुद्धा पूजा करून घ्यावी. पूजेची सर्व मांडणी झाल्यावर घरातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करून घ्यावी. त्यासाठी आधी गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी. त्यानंतर दुर्गे दुर्गटभारी अशी दुसरी आरती म्हणावी आणि त्यानंतर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणून कापूर ओवाळून घ्यावा. देव्हाऱ्यातील सर्व देवतांना, घटाला, कलशाला आरती दिल्यानंतर आपण सुद्धा आरती घ्यावी आणि घरातील सर्वांनी देवी मातेची पूजा करून आशीर्वाद घ्यावा. अशी आरती आणि ही पूजा संपूर्ण 9 दिवस करावी. या 9 दिवसात सर्वांनी देवीचे सतत नामस्मरण करावे. शक्य असल्यास व्रत करावे आणि व्रत करणे शक्य नसले तर मन आणि आचरण शुद्ध ठेवावे. आपल्याला व आपल्या कुटुंबाला, संपूर्ण समाजाला, मानवजातीला सुरक्षित ठेव अशी प्रार्थना देवी आईला करावी. काही चुकले माकले तर देवीकडून क्षमा सुद्धा मागावी. देवी आई सतत आपल्या मुलांच्या पाठीशी असते. या 9 दिवसात जर ज्योत शांत झाली म्हणजे विझली तरी घाबरून जाऊ नये. पटकन ज्योत पेटवून घ्यावी किंवा ज्यावेळी आपण काजळी काढतो त्यावेळी सुद्धा दिवा विझण्याची शक्यता असते. तर काजळी काढण्याआधी ज्योतीवरून दुसरा दिवा आधी पेटवून ठेवावा. म्हणजे जर ज्योत विझली तरी आपण लावलेल्या दिव्यावरून ज्योत पुन्हा प्रज्वलित करता येईल आणि शुद्ध अंतकरणाने देवी आईची क्षमा मागावी. ही घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी विसर्जित केली जाते किंवा काढून घेतली जाते. या घटात लावलेल्या धान्याला अंकुर फुटतात. दसऱ्याच्या दिवशी पुरुष हे अंकुर टोपीत घालून सोने लुटतात, तर महिला फुलांप्रमाणे यांना केसात देखील माळतात. तर काही ठिकाणी हे अंकुर देवाला वाहिले जातात. शक्य असल्यास 9 दिवसात दुर्गा सप्तशती पाठांचे वाचन करावे किंवा नवचंडी यज्ञ करावा. अशा प्रकारे मनोभावे घटस्थापना करावी. प्रत्येक ठिकाणी घटस्थापनेच्या पद्धतीत थोडाफार फरक असू शकतो. काही ठिकाणी घट बसवले जातात तर काही ठिकाणी घट न बसवता केवळ अखंड ज्योत लावली जाते. कुटुंबातील फक्त एकाच मुख्य घरी घटस्थापना करायची असते. तुमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना करतात
तीच पद्धत अवलंबवावी व या व्हिडिओतील तुम्हाला उपयुक्त वाटणारा भाग तेवढा घ्यावा. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतील बरीच माहिती उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा मिळाला तर मी पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. पुनश्च एकदा सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. बोल अंबे माता की जय. धन्यवाद.